मिर्झा राजांनी गडाची सर्व व्यवस्था पाहिली व जरूर त्या बंदोबस्ताची तजवीज करून रात्री त्यांनी गडावर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दिनांक 22 सप्टेंबर ते पुन्हा आपल्या छावणीत परत आले. दिल्लीहून औरंगजेबाने पाठवलेले संभाजीराजांच्या नावांचे फरमान याच दिवशी छावणीत येऊन पोहोचले. संभाजीराजांना एकूण 6,000ची मनसब, 2,00,000 रुपये बक्षीस व निशाण आणि नौबत बाळगण्याचा मान औरंगजेबाने बहाल केला होता. केवढा भाग्यशाली प्रसंग हा! परंतु संभाजीराजा यावेळी छावणीत नव्हते, ते राजगडावर होते. म्हणून दिलेर खानाने लगेच महाराजांना खालील पत्र पाठवले. तुम्हास कळविण्यास संतोष वाटतो की आम्ही विनंती केल्याप्रमाणे तुमच्या राजनिष्ठेचा बादशहांनी स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर 6,000ची मनसब, 2,00,000 रुपये बक्षीस आणि निशाण व नौबत घेण्याची परवानगी तुमच्या पुत्रास देण्याचा हुकूम बादशहांनी सोडला आहे. सबब हे पत्र पावताच संभाजीराजांना ताबडतोब इकडे पाठवून द्यावे, म्हणजे हुकमाप्रमाणे त्याजला या वस्तू देण्यात येतील. लगेच संभाजीराजे मोगल छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांनी संभाजीराजांना ते फरमान, रक्कम व आपल्यातर्फे सिरपाव व रुपयाच्या 7 चढवून 1 हत्ती बक्षीस दिला. शिवाय बादशहाने पाठवलेला पोशाखही दिला. बादशहाचे फरमान व मान कशा नम्रतेने स्वीकारावयाचा याच्या सूचना मिर्झा राजांनी बक्षीस जानी बेग यांच्या मार्फत संभाजीराजांना आधीच दिल्या होत्या. योग्य होते ते, कारण लहानग्या शंभूराजाला कोठून ठाऊक असणार गुलामगिरीचे सर्व सोपस्कार. याचवेळी औरंगजेबाचे खास शिवाजीराजांनाही कृपेचे फरमान व पोशाख आला. मिर्झा राजांनी ही आनंदाची खबर ताबडतोब शिवाजीराजांकडे रवाना केली व फरमान घेण्यासाठी टाकोटाक आमच्या छावणीत या म्हणून हुकूम पाठविला. महाराज यावेळी तळकोकणात होते. त्यांना मिर्झा राजांचे पत्र मिळताच ते ताबडतोब निघाले आणि छावणीत येऊन पोहोचले. दिनांक 27 सप्टेंबर 1665. बादशहाचे फरमान अद्याप आलेले नव्हते, येण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यात मिर्झा राजांनी शिवाजीराजांच्या नावाने एक पत्र लिहून तयार केले. पत्रातील विचार मिर्झा राजांचे. भाषा व हस्ताक्षर उदयराज मुळशीचे आणि नाव मात्र शिवाजीराजेंचे. उदयराज हा अत्यंत हुशार व फारसी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला राजपूत गृहस्थ मिर्झा राजांच्या खास विश्वासातील चिटणीस होता. हे पहा ते पत्र. मूळ फारसी पत्राचा हिंदवी तर्जुमा हा असा: मी आपला गुन्हेगार व पापी आहे. आपणास शरण येऊन जीव व धनदौलत रक्षण करण्याची मी इच्छा धारण करीत आहे इथं. पर आपली खिदमत इमानाने बजावण्यास मी सदैव तत्पर राहीन आणि आपला हुकूम पाळण्यात मोठे भूषण मानेन. बंडाळी करून मी आपल्या सर्वस्वाचा घात कधीही करून घेणार नाही. मिर्झा राजे जयसिंह यांनी सर्व वर्तमान आपणास तपशीलवार कळविलेच आहे. मला सर्व गुन्ह्यांची क्षमा करून जीवदान द्यावे, एवढेच या दासाचे आपल्या चरणापाशी मागणे आहे. बादशाही शिक्का व पंजा यांनी अलंकृत झालेल्या आपले कृपापूर्ण फरमान येऊन दाखल झाले, अशी आनंदाची बातमी मिर्झा राजे जयसिंह यांनी आम्हाला कळविली. योगायोग बादशहांनी मला जीवदान दिले आहे. बादशहाकडून माझ्यासाठी पोशाख आला, हेही मला अत्यंत भूषणास्पद वाटत आहे. या पापी दासाचे अपराध क्षमेस पात्र नसताही बादशहांनी केवळ उदार अंतःकरणाने ही कृपा मजवर केली, हे त्यास मोठे भूषण आहे. फरमान आल्याप्रमाणे मी आपले हुकूम पाळण्यास सदैव तत्पर राहीन. आता मिर्झा राजांची रजा घेऊन घरी जातो आणि लढाईची तयारी करून फौज घेऊन विजापुरावर जाण्यासाठी त्यांच्या मदतीस येतो. या युद्धात विशेष पराक्रम दाखवून पूर्वीचा काळिमा धुवून काढावा, अशी मी उमेद बाळगीत आहे आणि येणेकरून आपल्या अनंत उपकाराची अल्प तरी फेड माझ्या हातून होईल. पाहिलीत या पत्रातील ही निष्ठेची भाषा. हे पत्र शिवाजीराजांच्या नावाने औरंगजेबाकडे मिर्झा राजांनी पाठविले. मिर्झा राजांची केवढे हे औरंगजेबाच्या सेवेसाठी धडपड, पण मन थक्क होते. अखेर 4थ्या दिवशी 30 सप्टेंबर 1665 बादशहाचे फरमान छावणीपासून काही कोसावर येऊन पोहोचले. तेव्हा मिर्झा राजांनी महाराजांना सांगितले की बादशहाच्या कृपेचे ते फरमान तुम्ही पायी चालत सामोरे जाऊन स्वीकारास. फरमान म्हणजे काय? कागदाची एक भिंडोळी. त्याला एवढे सामोरे पायी चालत कशाला हो जायला हवे? घेऊन येईल की घेऊन नाही चालणार, ही अशी बेपर्वाईची मराठी वृत्ती चालणार नाही. अशाने बादशहाच्या कृपेच्या फरमानाचा अपमान होईल आणि तो अपमान म्हणजेच बादशहाचा अपमान समजला जाईल. बादशहाच्या पायाशी
निष्ठाच नाही असाच याचा उघड उघड अर्थ ठरेल. बादशहातील सरदाराची रीत अशी आहे की असे फर्मान आल्यावर हजारो रुपये खर्च करून फर्मानबाडी उभारून लवाजमा घेऊन अनवाणी चालत चालत 3-4 कोस सामोरे जायचे. फर्मान घेऊन येणाऱ्या सांडणीस्वार भेटल्यावर जमिनीवर गुडघे टेकून ते फर्मान स्वीकारायचे व ते तसेच स्वतःच्या मस्तकावर धरून बंदुकाच्या सलाम्या व वाद्याचा गजर करीत स्वतःच्या मुक्कामी घेऊन यायचे. याचे नाव निष्ठा, निष्ठा, निष्ठा. सुलतानाच्या इतिहासात या बाडीची कितीतरी वर्णने नमूद आहेत. एकंदरीत बादशहाच्या हातच्या कागदी सुरनळ्यांचे भाग्यही मोठेच. सह्याद्रीच्या रानगट मुलखात राहणाऱ्या आडदांड मराठ्यांना यातील काव्य नाहीच उमगायचे. मिर्झा राजांचा आग्रह महाराज फर्मानाला सामोरे निघाले. मार्गदर्शनासाठी मिर्झा राजांनी आपला पुत्र किरीत सिंह व बक्षी जानी बेग यास बरोबर दिले. एकूण 3 कोस ते पायी सामोरे गेले. फर्मानापुढे मस्तक लीन करून वंदन करून महाराजांनी फर्मान स्वीकारले. या फर्मानातील मजकूर अर्थातच फारसीत होता. त्याचा हिंदवी तर्जुमा असा: मुसलमानी धर्मरक्षक शिवाजीराजे यांनी बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावे की सांप्रत तुमचे पत्र बहुत नरमाईचे आले. आपले कृत्य माफ करणे व्हावे म्हणून राजे जयसिंह यांची भेट घेतल्याचा मजकूर ध्यानास आला. तुम्ही आपल्या कृत्याचा पश्चाताप करून या दौलतीचे आश्रयास येऊन 23 किल्ले स्वाधीन करून पेशकशीबद्दल देऊ म्हणता. ऐसियास तुमच्या गोष्टी ज्या तुम्ही दूर अंदेशा न पाहता केल्या त्या माफी जोग्या नाहीत. तथापि राजे जयसिंह यांनी लिहिल्यावरून सर्व माफी करून तुम्हाकरिता पोशाख पाठवून हा फर्मान आपले पंजाचे चिन्हसुद्धा पाठविले आहे. तरी तुम्ही इकडील लक्षात वागवून बादशाही काम लहान मोठे सुद्धा करून हे सर्व आपले उर्जिताची गोष्ट आहे असे समजत जावे. 5 रबिलावल सन 1077 हिजरी दिनांक 5 सप्टेंबर 1665. या फर्मानात औरंगजेबाने पुरंदरच्या तहावर शिक्कामोर्तब केली होती व आपल्या पूर्ण कृपेचे निदर्शक चिन्ह म्हणून उगाळलेल्या चंदनात आपला पंजा बुडवून तो फर्मानावरील कोऱ्या जागेवर उमटविला होता. बादशहाच्या पंजाचे असे फर्मान येणे म्हणजे अतिशय दुर्मिळ व भाग्याची गोष्ट समजली जात असे. महाराजांचे भाग्य थोर. बादशहाने महाराजांवर कृपा केली. फर्मान व पोशाखही पाठविला आणि आपण पाठवलेल्या सर्व विनंत्याही त्यांनी मंजूर केल्या. हे पाहून मिर्झा राजे फार समाधान पावले. विशेष म्हणजे शिवाजीराजांनीही आपण सुचविलेल्या सर्व अटी सूचना व उपदेश अतिशय तत्परतेने मांडले व पाळले. हे पाहून तर ते निहायत खुश झाले. त्यांना असे वाटत होते की जर शिवाजीराजे अशाच रीतीने सतत वागले तर बादशाही वातावरणात ते नक्की रमतील आणि रमले की मुरतील. बादशहाकडून त्यांच्या अपार कर्तबगारीचा नक्की फार मोठा गौरव होईल. दख्खनची सुभेदारी त्यांना मिळेल. विजापूर व गोवळकोंड्याच्या बादशहा जिंकून घेण्याची कामगिरीही त्यांच्यावर सोपविली जाईल. म्हणजे सारी दख्खन मोगलशाहीत सामील होईल. शिवाजीराजांच्या वाट्यालाही जहागिरीच्या रूपाने त्यांच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी मोठा प्रदेश येईल आणि हे एवढे कार्य साधले गेले तर बादशाही आपल्यावर बेहद्द खुश होतील आणि शिवाजीराजेही खुश होतील. किती उत्तम कल्पना आहे ही. शिवाजीराजांनी फक्त आपले मन बादशहांना अर्पण करण्याचा अवकाश आहे. बादशहांनीही प्रेमाने त्यांना दिलासा देण्याचा अवकाश आहे. पण हे घडण्यासाठी शिवाजीराजांची व बादशहाची भेट होणे जरूर आहे. शिवाजीराजांनी त्यासाठी दिल्लीला जाणे जरूर आहे. पण हे घडावे कसे यासाठी दोघांचीही तयारी पाहिजे. बादशहा चटकन तयार होतील पण शिवाजीराजे ते तयार होतील का? बस आपण त्यांना पटवून देऊ, आग्रह करू, भागच पाडू, त्यांना दिल्लीला पाठवूच. ही सर्वांचे कल्याण साधणारी गोष्ट घडलीच पाहिजे. आता ध्यास याच राजकारणाचा. ठरवले. मिर्झा राजांनी औरंगजेबाला पत्र पाठवून आणि शिवाजीराजांना आग्रह करून मोगलशाहीच्या दरबारात या 2 पुरुषांची भेट गौरवशाली स्वामी सेवकाच्या नात्याने लवकरात लवकर घडवून आणण्याचा निर्धार मनाशी ठरविला. विधिलिखित काय वाटेल ते असो, पण एक गोष्ट अगदी निर्विवाद सत्य होती की मिर्झा राजांच्या अंतःकरणात ही भेट ठरविण्यामागे त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार सद्भावच वसत होता.
त्यात व्यावहारिक मुत्सद्देगिरी ही होती आणि शिवाजीराजांचेही कल्याण साधण्याची धडपड होती. मिर्झा राजांच्या अंतःकरणात यत्किंचित ही नीच हेतू नव्हता. खरोखर मिर्झा राजा जयसिंहाचे व्यक्तित्व अनेकविध रंगीबेरंगी धाग्यांनी विणलेले गेलेले होते. बादशहाचे फर्मान महाराजांनी स्वीकारल्यानंतर मिर्झा राजांनी त्यांना राजगडास जाण्यास परवानगी दिली. कारण लवकर विजापूरकरांच्या विरुद्ध जी मोहीम मिर्झा राजे काढणार होते, त्या मोहिमेत सामील होण्यासाठी पुन्हा महाराजांना यायचेच होते. यासाठी फौजेची तयारी करण्यासाठी महाराज जात होते. मिर्झा राजांना यावेळी एक गोष्ट जाणवली. कोणती? महाराजांच्या कमरेला शस्त्र नव्हते. याही वेळी महाराज निशस्त्र भेटीस आले होते. मिर्झा राजांनाच जरा शरमल्यासारखे झाले. कारण शिवाजीराजांनी निशस्त्रच भेटीसाठी यावे अशी पहिल्या भेटीची वेळी त्यांनी अट घातली होती. महाराजांनी ती अट याही वेळी स्वतः होऊन पाळली. तेव्हा मिर्झा राजांनी त्यांना निरोपाचे विडे देताना त्यांच्या कमरेला रत्नजडित मुठीची तलवार बांधली व तशाच जडावाच्या मुठीच्या खंजीर त्यांना भेट दिला. मिर्झा राजांनी महाराजांना आपल्या मनातील महाराजांच्या कल्याणाचा मनसुबा सांगितला. दिल्लीची वारी आणि औरंगजेबाचे दर्शन. दिल्लीचा दरबार म्हणजे पृथ्वीचा मध्य. मिर्झा राजांनी ही एक भयंकर कल्पना महाराजांपुढे सरकवली. दिल्लीला चला आणि औरंगजेबाला भेटा. अशक्य आहे ते. कशाकरिता दिल्लीला जायचे? औरंगजेबाला मुजरा करायला? त्याच्या पुढे मान वाकवायला? काय जरूर? आईसाहेबांच्या शिवबाची मान दुष्ट दानवी सुलतानापुढे झुकण्यासाठी आहे काय? ती झुकते जमिनीपर्यंत लवते संत सज्जनापुढे, आईपुढे, वडीलधाऱ्या स्वकीयांपुढे, तुळशी वृंदानापुढे, आपल्या भूमीवरच्या जलतरू काष्ट पाषाणापुढे, सह्याद्रीपुढे, स्त्रियांपुढे, बालकांपुढे, काही वासरांपुढे, स्मशानातल्या भस्म राशीपुढे सुद्धा. पण बादशापुढे? अशक्य, अतर्क्य. शिवबाला त्याच्या आईने असले काही शिकवलेच नाही. दादाजी कोंडदेवानीही असला मंत्र कधी दिला नाही. मिर्झा राजांची कल्पक सूचना महाराजांना पटेना. महाराज काहीच न बोलता मिर्झा राजांचा निरोप घेऊन राजगडास परतले. त्यांच्या डोक्यात तो विचार घर धरीना. मिर्झा राजांनी विजापुरावर स्वारी करण्याची तयारी पूर्ण केली. औरंगजेबाची अशी जबर महत्वाकांक्षा होती की सबंध दख्खन मोगली साम्राज्यात दाखल करावयाची. एक छत्री आपला अंमल स्थापावयाचा. त्यानुसार ही नवी मोहीम मिर्झा राजांनी शिरावर घेतली होती. विजापूरकरावर हे फारच भयंकर संकट चालून येणार होते. मिर्झा राजा, दिलेर खान आणि शिवाजीराजा हे तिघेही आपल्यावर चालून येणार आहेत याची जाणीव असूनही विजापूरचा बादशाह अली आदिलशाह आणि त्याचे सरदार मुळीच घाबरले नव्हते. तोंड देण्याची तयारी त्यांनीही सुरू केली होती. या मोहिमेत मिर्झा राजांना मदत करण्याकरिता महाराज 9,000 मराठी फौज घेऊन निघाले. राजगड सोडला. दिनांक 19 नोव्हेंबर 1665. नेताजीसही त्यांनी बरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी पुरंदरच्या पायथ्यापासून मिर्झा राजे कूच करणार होते. महाराज दाखल झाले. मिर्झा राजांना मोठा आनंद झाला. महाराजांना बादशाची कामगिरी करण्याची पहिलीच संधी या मोहिमेत मिळणार होती. दुसऱ्या दिवशी मोगल बादशहाची प्रचंड सेना विजापूरच्या दिशेने कूच करून निघाली. मिर्झा राजांच्या हुकुमतीखाली दोन बाजूस 2 शिवाजी चालले होते. 2 शिवाजी म्हणजे कोण? एक खुद्द शिवाजी महाराज आणि दुसरा नेताजी पालकर. मिर्झा राजे, औरंगजेब आणि सर्वच लोक नेताजी पालकरास दुसरा शिवाजीच समजत असत. नेताजी पालकराबद्दल एवढा मोठा दरारा निर्माण झालेला होता. दर कूच, दर मजल फौजा पुढे चालल्या होत्या. जागोजाग मुक्काम पडत होते. मिर्झा राजांची व महाराजांची बोलणी होत होती. मिर्झा राजे आपल्या मनातील गोष्टी महाराजांपाशी काढीत होते. दिल्ली दरबारात चला आणि बादशाह आलमगिरींना भेटा. महाराजांना ते आपल्या दृष्टिकोनातून फार मोठी प्रलोभने दाखवित होते. बादशहाच्या पूर्ण कृपेचा तुम्हाला लाभ होईल जर तुम्ही प्रत्यक्षच एकदा बादशहाशी बोलून भेटून आलात तर. दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही जिंकून घेण्यासाठी बादशहाकडून तुम्हाला पैसा व युद्धसाहित्याचा हवा तेवढा पुरवठा होईल. तुम्ही दख्खनचे निर्वेद मालकच व्हाल. फक्त दयाळू बादशहाचे निष्ठावंत जागीरदार, निष्ठावंत मनसबदार, निष्ठावंत सरदार या नात्याने कार्य नैमित्तिक निर्माण होईल. तेवढी कामगिरी केली की झाले काम. पण मोगली धानाच्या प्रचंड युद्धसामानाच्या व सैन्याच्या जोरावर तुम्ही तुमचे दख्खनमधले शत्रू कायमचे नाहीसे करू शकाल. तुमचेही वैभव वाढेल, बादशहाचेही साम्राज्य वाढेल.
पहा, करा विचार. बादशहा तुमचा सन्मान करून तुम्हाला लगेच पुण्यास येण्यासाठी निरोप देतील. वैभवशाली बादशाही व्यर्थ भांडण्यात स्वतःचा नाश करून घेण्यापेक्षा हा मार्ग हिताचाच आहे, मोठेपणाचा आहे. अशी कितीतरी आश्वासने आम्ही मिर्झाराजे महाराजांना दाखवित होते असे वाटते, आणि काही काही अप्रत्यक्ष पुराव्यावरून असे दिसतेही की मिर्झा राजांनी महाराजांना असेही आश्वासन दिले की तुम्हाला बादशाह सबंध मोघली दख्खनची सुभेदारीही बहाल करतील. आणि महाराज खरोखर मिर्झा राजांच्या आग्रहाचा आता हळूहळू सहानुभूतीने विचार करू लागले. मिर्झा राजांना महाराजांचा स्वाभिमानी सिंहास्वभाव थोडासा तरी उमगला होताच. बादशहाबद्दल शिवाजीराजांच्या मनात चीड आहे व अविश्वासही आहे, हेही त्यांनी ओळखले. पण आपल्या मनात असलेल्या हेतू आग्रहाने व सातत्याने शिवाजीराजांना पटवून दिला तर दिल्ली दरबारात जाण्यास हा पराक्रमी मराठा वीर जरूर तयार होईल. व आजपर्यंत उगीच वेड्या कल्पनांच्या मागे धडपडण्यात याची जी शक्ती आणि आयुष्य व्यर्थ चालले आहे, त्याचे खरे चीज होईल. खुळ्यासारखे स्वराज्य स्वराज्य करीत हा मृगजळात मागे धावतो आहे, याच्या सर्व तेजाचे खरे चीज बादशाच्या सेवेत राहून होईल. खरोखरच मिर्झा राजांना महाराजांबद्दल ही कळकळ व हळहळ वाटत होती.